आज बघणार आहोत आपण भारतातील सगळ्यात मोठा पॅलेस म्हणजे म्हैसूर पॅलेस। तर आपण बाहेरून त्याचा नजारा बघूयात। पहिल्यांदा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पॅलेस आहे हा। आतमध्ये एंट्री करताना तुम्हाला तिकीट काढावं लागेल। 120 रुपये तिकीट आहे आपल्यासाठी आणि फॉरेनरसाठी 1000 रुपये तिकीट आहे। टायमिंग याचं सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे। भारतातील सगळ्यात मोठा किल्ला मेहरणगड म्हणजे जोधपूरमध्ये आहे आणि सगळ्यात मोठा पॅलेस म्हैसूर म्हणजे इथे आहे, जो आज आपण बघत आहोत। आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मस्त मस्त असे खूप छान असे पेंटिंग्स दिसतील राजा महाराजांचे, खूप सुंदर असे, म्हणजे आपली नजर हटणार नाही इतके सुंदर पेंटिंग्स आहेत तेव्हाच्या काळातले। म्हणजे जेव्हा वाडियार राजाचं जेव्हा राज्य होतं तर तेव्हाचा हा राजवाडा आहे किंवा पॅलेस आहे। आणि नक्षीकाम बघू शकता तुम्ही भिंतींवरचं, असं वाटतंय की हे आजकालच बनवलेलं आहे, इतकं सुंदर नक्षीकाम आहे। या पॅलेसला बनवायला 15 वर्ष लागली होती असं म्हणतात। आणि हा सुंदर असा समोर जे दिसतंय तुम्हाला तर ते आहे लग्न मंडप भवन। याला मयूर मंडप भवन पण बोलतात। इथे तेव्हा राजाच्या काळातील लग्न वगैरे व्हायचे। तर हे वरती तुम्ही बघू शकताय, तर इथे जर त्यांचे गेस्ट आले तर त्यांना राहण्याची वरती सोय केली जायची। तर ते तिथे रूम होत्या वरती आणि याचं नक्षीकाम बघू शकताय। खांब इतके उंच आहेत की नजर पण पोहोचत नाही आणि त्याच्यावरचं नक्षीकाम खूप अप्रतिम आहे आणि कलरसुद्धा असं वाटतं की आत्ताच केलेला आहे, खूप मस्त आहेत। आणि त्याच्यानंतर इकडे पुढे जातोय आपण, इथे आहेत राजा, वाडियार राजा आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सचे फोटो। त्याच्या फॅमिली मेंबर्स कोण कोण होते किंवा राणी कोण होती, त्याचे मुलं किंवा बाकीचे फॅमिली मेंबर्स कोण होते, तर ह्या फोटोमधून आपल्याला समजू शकते। आणि त्यावेळची जी कलाकृती आहे ती तुम्ही बघू शकता। असं वाटते की ते व्यक्ती किंवा ते जे राजा महाराजा होते तर ते समोर उभे आहेत, अशी ती कोरीव अशी कामं केलेली आहेत। आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय आता तर ते आहे लेटर गिफ्ट, म्हणजे तेव्हा जे राजा होते तर त्यांना भेटायला जर भेटायचं असेल तर त्यांना लेटर गिफ्ट दिलं जायचं। आणि ही आहे रॉयल चेअर रूम, जी चांदीच्या चेअर आहेत या। आणि हा मधला जो हातीचा तुम्हाला जे फोटो दिसतोय तर राजाचा सगळ्यात जवळचा गजेंद्र नावाचा हाती होता। तर तो गेल्यानंतर त्याची फ्रेम बनवून त्याचे जे सुळे आहेत किंवा दात आहेत तर ते तिथे लावून फ्रेम ती तयार केलेली आहे। तुम्ही ही मधली फ्रेम बघू शकताय। तर सगळ्यात जवळचा असा हाती होता। आणि हा स्टॅच्यू आहे वाडियार राजा यांचा आणि हे सोबत जे बाजूला उभे आहेत तर त्यांचा बॉडीगार्ड म्हणू शकता तुम्ही। तर सगळ्यात जवळचा विश्वासू माणूस होता त्यांचा।
आणि आता आपण पोचलेलो आहोत दिवाणखान्यामध्ये आणि याचं नक्षीकाम किंवा कलर काम बघू शकता तुम्ही. इतकं अप्रतिम आहे की डोळ्यांना सुद्धा म्हणजे 1 मिनिटसुद्धा नजर हटवू शकत नाही आपण, असं काम केलेलं आहे. खूप अप्रतिम आहे. खूप मोठाच्या मोठा महल आहे. जेव्हा राजा कधीही त्यांना वाटायचं तर ते इथे येऊन बसायचे. म्हणजे इथून त्यांची नजर पुऱ्या राजवाड्यावरती किंवा पॅलेसवरती आजूबाजूच्या परिसरावरती नजर ठेवता यायची त्यांना. तर ते कधी कधी इथे येऊन बसायचे. असं म्हटलं जातं की राजाला ना हत्ती खूप आवडायचे. तर सुरुवातीला जे मी तुम्हाला फोटोज दाखवले भिंतीवरती, तर ते हत्ती खरे आहेत असं म्हटलं जातं. 2 हत्ती आहेत ते आणि ते केमिकलद्वारा बनवलेले आहेत. तसेच म्हणजे खरे हत्तीच आहेत ते असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ते हत्तीचे दातसुद्धा दिसतील. आणि महलमध्ये आल्यावरती राजांना भेटायला आल्यावरती त्यांना जे गिफ्ट्स दिले जायचे तर ते गिफ्ट्स बघायला मिळतील. तेव्हाच्या काळातले सिंहासन, राजांचं सिंहासन सोन्याचं, तर ते बघायला भेटेल. खूप साऱ्या अशा गोष्टी बारीक बारीक आहेत की म्हणजे आपली नजरसुद्धा हटणार नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मोहक अशा. आणि कलर काम, पेंटिंग्स, कोरीव काम केलेलं आहे. खूप सुंदर असे स्टॅच्यू बनवलेले आहेत. खूप सारं काही इथे बघण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करू शकता इथे. आणि भरपूर सारा असा लाकडाचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि तेव्हाच्या काळातलं काम तुम्ही बघू शकता किती कोरीव काम केलेलं आहे.